द्वारकानाथ वकिलास पुत्रप्राप्ती. एके दिवशी समर्थांची स्वारी गावाबाहेर खाजापीराच्या दर्ग्यापुढे चिंचेच्या झाडाच्या ओट्यावर होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील द्वारकानाथ वकील कुटुंबासह दर्शनास आले. त्यांनी महाराजापुढे कापराच्या वड्याच्या वड्या लावल्या. महाराज पलंगावर भिजले होते. ते उठून रागाने वकिलास म्हणाले, बेटा मागने को आया है. हमारे हनुमान अंधेरे में बैठे हैं, उनके तरफ देखता नहीं. याचा अर्थ वकिलास न कळल्यामुळे वकील श्रीचे मुखाकडे पाहू लागला. तेव्हा महाराज पुन्हा म्हणाले, मुरलीधर के देवालय में हमारा हनुमान अंधेरे में है. हे ऐकून भुजंगा मुरलीधराच्या देवळात गेला व पाहतो तर तेथे स्वामीसूत अंधारात बसले आहेत असे त्यांना दिसले. ते पाहून भुजंगा महाराजाकडे परत आला व वकिलास म्हणाला, तुम्ही मुरलीधराच्या देवळात स्वामीसूता पुढे दिवे लावा, म्हणजे तुमच्यावर महाराज कृपा करतील. त्याप्रमाणे मुरलीधराच्या देवळात वकिलांनी जाऊन दिवे लावले व मोठी आरास केली आणि ते महाराजाकडे आले. श्रीने त्यास चणे आणण्यास सांगितले. वकिलाने चणे आणून श्रीपुढे ठेवले. महाराज 1 तासभर चणे खेळून त्यातील प्रसाद वकिलास दिला. नंतर थोड्याच दिवसात वकिलास मुलगा झाला. स्वामीसूताची अवतार समाप्ती. महाराज स्वामीसूतास चंदूलाल म्हणत. पुष्कळ लोकास मनोकामना सिद्धार्थ दर्याकिनाऱ्यावर जा, म्हणजे मुंबईत स्वामीसूताकडे जाण्यास आज्ञा देत. तेथे समर्थाच्या कृपादृष्टीने त्यांचे हेतू पूर्ण होत. याप्रमाणे सुमारे 4 वर्षे स्वामीसूताची भरभराट झाली. श्री समर्थांच्या भक्तीस त्यांनी हजारो लोक लावले. एक वेळ स्वामीसूत अक्कलकोटास गेले असता महाराजांनी बोलता बोलता, आपण लवकर अवतार संपवणार आणि तू पुढे ध्वज उभारावा अशी सूचना केल्यावर स्वामीसूतास अत्यंत वाईट वाटले व बापाच्या आधीच आपण प्रयाण करावे असा त्यांनी निश्चय केला. श्रावण महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली. श्री स्वामी समर्थांनी त्यास अक्कलकोटास येण्याविषयी सूचना केली. शिवबाईस मुद्दाम आणण्यास पाठवले. सूत आले नाहीत. नंतर श्रीपाद भट आणि कृष्णाप्पा यास पाठवले व शेवटी देवजी माळी यास पाठवले व बांधून तरी घेऊन ये अशी आज्ञा झाली. पण स्वामीसूत नाही चाले. महाराजांनी निरोप पाठवला की तोफ लावून तयारी करून ठेवली आहे. आला तर बरे, नाहीतर झोपडी ओढून लावतो. याचा अर्थ उघडच होता. परंतु स्वामीसूत मरणाला भ्याले नाही. त्यांनी यावे अशी महाराजांची फार इच्छा होती. कोणी त्यास पेटीत घालून आणा, अगर वाटेल त्या रीतीने आणा म्हणून जवळच्या लोकास महाराज सांगत असत. असो, ज्या ईश्वर नियमित गोष्टी त्या व्हायच्याच. श्रावणवद्य प्रतिपदेस त्यांनी स्वामीसूतांनी देहविसर्जन केला. त्यांच्या भक्त मंडळीस किती दुःख झाले हे सांगण्यास नको. स्वामीसूताच्या मातोश्रीचे सांत्वन. स्वामीसूतास देवाज्ञा झाल्याबद्दलची तार अक्कलकोटास आली. महाराजापुढे तारेचे पाकीट ठेवले. महाराजांनी काकूबाईच्या पुढे ठेवले. महाराज भंडारखान्यात होते. त्या दिवशी विपरीत लीला दाखवित होते. पलंगावरून धाडकन अंग जमिनीवर टाकून कपाळाला हात लावून महाराज भुईवर बसले. तेथून ओसरीवर गेले. तेथून ओंडकरांच्या वाड्यात गेले. ओंडकर महाराजास म्हणाले, महाराज स्नान करताना होय म्हणून स्नान करून अंग पुसले नाही. आपल्या हातानेच भस्म घेऊन अंगास लावले. गंध लाविनात, आरती ओवळून घेईनात. याप्रमाणे महाराजांची चंचलवृत्ती त्या दिवशी होती. तार कोणी काकूबाईस वाचून दाखवली नाही. महाराजांच्या कृतीवरून तारेचा अर्थ उघडत सर्वत्रास कळला. काकूबाई फार शोक करू लागली. तिचे महाराजांनी बहुत समाधान केले. काकूस 10 दिवस सुतकी असता नेहमी घट्ट आवळून धरावे आणि तिचे बहुत प्रकारे समाधान करावे. काकूबाईने, महाराज तुमच्या पदरात स्वामीसूतास घातले असता असे का झाले असे विचारले. महाराजांनी उत्तर दिले की नाही ग, त्याला मोठ्या जागेवर पाठविले आहे, रडू नकोस वगैरे अनेक समाधानाच्या गोष्टी सांगत. परंतु खरे मायेचे आतडे एक पडल्या कारणाने तिची समजूत होईना. याप्रमाणे प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती महाराज असून मनुष्यासारखे नाटक करून दाखवित. नारायण परशुराम सोलापूरकर. नारायण परशुराम सोलापूरकर वकील यास महाराज गणपती म्हणून हाक मारी. त्यांचा निश्चय समर्थचरणी पूर्ण होता. त्यास एक वेळ मूळवेदेचा त्रास झाला. पुष्कळ वैद्य डॉक्टर झाले, गुण येईना. त्यांचा निरुपाय होऊन डॉक्टराकडून मोड कापविले, परंतु त्यापासून अधिक बेजार झाले. नेहमी रक्तस्राव होऊ लागला.
दिवसेंदिवस अशक्तपणा येऊ लागला. घरातल्या घरातही त्यांच्याने फिरवेना. तेव्हा त्यांनी अक्कलकोटास मोरोपंत सेवेकरी यास आपल्या दुखण्याबद्दल हकीकत लिहून महाराजास औषध विचारावे असे लिहिले. त्याने महाराजास सांगितले असता गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे सांगितले. हा मजकूर मोरोपंताने लिहून कळविला. ते औषध नारायणरावांनी घेताच ते निखलास बरे झाले. वासुदेव बळवंत फडके. बंडखोर वासुदेव बळवंत फडके हे 2-3 वेळा अक्कलकोटास जाऊन त्यांच्या मनोदयाप्रमाणे गुप्तरीतीने त्याने आपला हेतू महाराजास दर्शविला, परंतु महाराजांनी आज्ञा दिली नाही. एक वेळ आपली तलवार नेऊन महाराजाजवळ ठेवली आणि मनात असा संकल्प केला की महाराजांनी ही तलवार माझ्या हातात दिली तर सर्वत्र आपला जय होईल. परंतु महाराज भूतभविष्य जाणणारे. त्यांनी एका सेवेकरास हाक मारून तलवार नेऊन तरटेच्या झाडावर ठेव असे सांगितले. वासुदेवराव निराश होऊन आपली तलवार घेऊन गेले, परंतु पुढे तिचपासून त्यांना जय मिळाला नाही. यावरून असे दिसते की महाराजांनी नको म्हणून सांगितलेली गोष्ट केली असता त्यात यश यावयाचे नाही. कोंडूनाना व बंबगाड साहेब. कोंडूनाना म्हणून अक्कलकोटास एक गृहस्थ स्वामी समर्थाचा भक्त होता. एके दिवशी तो खास बागेतील विहिरीत तोंड धुवीत असता सहज बंबगाड साहेबांनी फिरत फिरत तेथे आली. विहिरीचे पाणी कोण खराब करत आहे म्हणून पाहिले आणि त्याला बाहेर बोलून शिव्या वगैरे दिल्या व 2-3 बुटाच्या लाथा मारल्या. ते कोंडूनानाला सहन न होऊन तो फर्यादी श्री स्वामी समर्थाकडे गेला. श्री स्वामी समर्थांनी ते वर्तमान ऐकून घेतले. त्यावेळी काही बोलले नाहीत. असो, थोड्याच दिवसात साहेबाने ज्या पायाने लाथ मारली साहेबाच्या त्या पायास इजा झाली. ती इतकी की तो पाय कामातून गेला. पुष्कळ डॉक्टर लोकांचे उपाय झाले पण गुण येईना. शेवटी डॉक्टराने असे ठरवले की पाय कापल्याशिवाय बरा व्हायचा नाही. पण हे साहेबास पत्करेना. तेव्हा त्यांनी मोरोकाशी म्हणून मामलेदार होते त्यास आपल्या पायाबद्दलची महाराजांच्या पायाजवळ प्रार्थना करण्यास सांगितले. त्यांनी महाराजाजवळ प्रार्थना केली. जेव्हा महाराज म्हणाले, "हत्तेरे गद्दे हमको क्या पूछता है?" तो निरोप साहेबास सांगताच श्री समर्थांचा आपल्यावर राग आहे याचे कारण काय असे मनात विचार करीत होता, पण त्याला काही समजेना. एक दिवस महाराज फिरत फिरत साहेबाच्या बंगल्यात गेले. महाराजांना साहेबांनी पाहताच उठून तो उभा राहिला. महाराजास खुर्ची बसण्यास देऊन सलाम केला. महाराज म्हणाले, "भोसडीच्या आम्हाला लाथा मारल्यास आणि औषध विचारतोस." असे ऐकताच साहेबांच्या लक्षात आले की कोंडूनानास खास बागेत लाथा मारल्या त्या योगाने श्रीचा राग आपल्यावर आहे. मग त्याने महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून अतिविनयाने प्रार्थना केली की अपराधाची क्षमा करून मला काहीतरी औषध द्या. मी फार दुःख सहन केले. साहेबाला खरा पश्चाताप होताच श्री सद्गुरूंना दया येऊन महाराजांनी त्यास औषध सांगितले. तांदूळाच्या धुण्यात आळवाचे कांदे कुस्करून ते पाणी पी व पायास लाव असे सांगितले. तसे साहेबाने करताच 8 दिवसाच्या आत पाय बरा झाला. तुकोजीराव होळकर. एक वेळ तुकोजीराव होळकर आपल्या 2 पुत्रासह दर्शनास आले असता महाराज त्या दिवशी अण्णा अर्नाळकर यांच्या परसवात वडाच्या झाडाखाली निजले होते. होळकरांनी मूर्ती पाहताच अंतःकरण सद्गदित होऊन प्रार्थना केली की महाराज, आपण मला एक वेळ अबूच्या पहाडावर दर्शन दिले आणि आज हे दुसरे. हे ऐकून जवळचे लोक म्हणू लागले, महाराज अबूच्या पहाडावर कधी गेले होते? नेहमी अक्कलकोटास आहेत. मग त्यांचे व मंडळीचे परस्पर बोलणे होऊन सर्वांस अतिशय आश्चर्य वाटले. महाराज कुठे कोणत्या रूपाने कोणास कसे दर्शन देत याचा कोणास काही पत्ता लागत नसे. असो, 4 दिवस होळकर तेथे राहून यथाशक्ती श्री समर्थांची सेवा करून ब्राह्मण भोजन वगैरे घालून आपल्या राजधानीस निघून गेले. नारायण भटास गिरीवर दर्शन. शके 1792 अश्विन शुद्ध त्रयोदशी रोजी खेडगावचा एक नारायण भट नावाचा ब्राह्मण गिरीचे व्यंकोबास गेला असता त्याला महाराजांनी त्या पर्वतावर दर्शन दिले. ही गोष्ट अक्कलकोटास आल्यावर सर्वत्रास त्याने सांगितले आणि महाराजांची प्रार्थना करून तो म्हणाला, महाराज मला 4 महिन्यापूर्वी व्यंकोबाच्या गिरीवर भेटला.
आपण केव्हा गेला होता. हे ऐकून श्री समर्थ म्हणाले, ते पुण्यक्षेत्र आहे, लक्ष्मीचा उत्साह होता म्हणून मी गेलो होतो. असे ऐकून सर्वांस कौतुक वाटले. अक्कलकोट सोडून महाराज इतक्या लांब कधीच गेले नाहीत. जवळपास जात तेव्हा आम्ही बरोबर असतोच असे असून नारायण भटास गिरीवर भेटले. धन्य आहे या श्री समर्थांची, असे तुकोजीराव होळकर यांनी आपली गोष्ट सांगितली की मला आबूच्या पहाडावर श्री समर्थ भेटले.